तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। क्रिसेंडो एंटरटेनमेंट निर्मित 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लाईफलाईन या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली असून पोस्टरची झलक आणि शीर्षक पाहता विषयाची उत्सुकता निर्माण होते यात शंकाच नाही। आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या या चित्रपटात लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। सोबतीला हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर अशी तगड्या कलाकारांची फौज आहे। साहिल शिरवईकर दिग्दर्शित लाईफलाईन या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीत राजेश शिरवईकर यांचे आहेत। अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे। तर लालजी जोशी, कविता शिरवईकर, मिलिंद प्रभुदेसाई, संध्या कुलकर्णी, अमी भूता, संचिता शिरवईकर, उदय पंडित, शिल्पा मूडबिद्री लाईफलाईनचे निर्माते आहेत। लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती लाईफलाईनचे तरुण दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिली। ते म्हणाले की सामाजिक भान आणि व्यावसायिक मूल्य राखून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे। विधात्याने रेखाटलेली तळहातावरची आयुष्य रेखा आपण वाढवू शकतो का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। अनोखी कथा, अनोखा संघर्ष, अनोखी मांडणी, अनोखी पात्र निवड आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी ही या चित्रपटाची वैशिष्ट्य म्हणता येतील। बाकी अशोक सराफ चित्रपटाच्या निवडीबाबत किती चोखंदळ असतात हे सर्वांना माहीत आहेच। त्यांनी आमचा चित्रपट स्वीकारला म्हणजे विषय संपला असल्याचे सांगितले। मुंबईहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक